Hello friends, myself Shivani Dhakre and I am new teacher. Today's lecture is mathematics and topic is trigonometric function. Trigonometric function हा एक चॅप्टर आपल्याला 12th स्टँडर्डमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि जरी सिलेबस जर इन फ्युचर कमी पण झाला तर ट्रिग्नोमेट्री फंक्शन हा चॅप्टर जाणार नाही. सो आपल्याला हा खूप चांगल्याने करायचा आहे आणि त्यातल्या त्यात हा चॅप्टर खूप जास्त वेटेजचा आहे तर खूप जास्त चांगल्याने करायचा आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे आतापर्यंत जितके पण आपण युनिट्स करतो साइन कॉस टॅन हे आपल्याला जास्त यूजफुल असतात. सो जर आपण हा चॅप्टर केला तर आपण मॅथ्समध्ये राज केला असं सारखं होईल. सो आपण आज बघूया ट्रिग्नोमेट्री फंक्शन. वी हॅव लर्न अबाउट दॅट टेबल कॉस थिटा टॅन थिटा. हा टेबल आपण याआधी बरेचदा बघितलेला आहे. आपण परत रिकॉल करूया. साइन 0, साइन 30, साइन 45, साइन 60 आणि साइन 90. आपण याला पायमध्ये जर लिहितो साइन 0 0 0, 30ला म्हणतात पाय बाय 6, 45ला म्हणतात पाय बाय 4 आणि 60ला म्हणतात पाय बाय 3 आणि 90ला म्हणतात पाय बाय 2. हे ऑलवेज आपल्याला क्लिक झालं पाहिजे नेहमी की 30ला एक्झॅक्टली पाय बाय 6 म्हणतात, 45ला पाय बाय 4 म्हणतात, 60ला पाय बाय 3 म्हणतात. आतापर्यंत जेवढे पण आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये यूज इक्वेशन्स केलेले आहेत त्यात आपण 30, 45, 60, 90 केलेले आहे. आता 12th स्टँडर्डमध्ये 11th आणि 12thमध्ये आपल्याला पाय बाय 6, पाय बाय 4, पाय बाय 3 आणि पाय बाय 2चं काम पडणार आहे. आपण इथे 30, 40, 60मध्ये गुंतणार नाही. सो नेहमी लक्षात ठेवायचं की 30ला पाय बाय 6 म्हणतात, 45ला पाय बाय 4 म्हणतात, 60ला. हे सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. आणि हा परत आपण रिकॉल करूया हा टेबल कारण की आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जे समोर शिकणार आहोत. साइन थिटा 0 0, 30 1/2, 45 is 1/√2, 60 is √3/2 and 91. आपण आतापर्यंत जे शिकलो आहे जनरली शिकलो आहे की पटकन कॉस थिटा म्हटलं की साइन थिटाचं पूर्ण अपोजिट म्हणजे जे 90पासून आलं आहे ते पूर्ण आपण 0पासून परत लिहितो. तर आपण लर्न करायला पण तसंच लर्न करूया, इझी पडेल. जर आपल्याला साइन थिटा आणि कॉस थिटा जर लर्न झाला तर पूर्ण टेबल लर्न करण्याची गरज नाही कारण की तो इझिली येतो आपल्याला. ठीक आहे, कारण की टॅनचं कॉम्बिनेशन साइन बाय कॉस होतं, कॉटचं कॉम्बिनेशन कॉस बाय साइन होतं, सेकचं कॉम्बिनेशन 1 बाय कॉस होतं आणि कोसेकचं कॉम्बिनेशन 1 बाय साइन होतं. सो आपण हा टेबल लर्न केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये प्रिन्सिपल सोल्युशन कसं काढतं. आता आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे एक्झॅक्टली काय. सपोज साइन थिटा इज इक्वल्स टू 1/2. ठीक आहे, आपल्याला साइन थिटा जर सपोज 1/2 दिला आहे प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये आणि आपल्याला म्हटलं की थिटा काढा तर आपण थिटा हा या टेबलवरून एक प्रिन्सिपल सोल्युशन काढू शकतो. पण आपल्याकडे असे बरेचसे प्रिन्सिपल सोल्युशन असतात कारण थिटा हा 360 डिग्री 0 to 360 डिग्रीमध्ये जातो कारण की आपला थिटा हा कसा असतो सर्कलमध्ये असतो. सो आपला थिटा इथे पण असू शकतो, इथे पण असू शकतो, इथे पण असू शकतो, इथे पण असू शकतो. तर जनरली आपण याला साइन थिटा कुठे पण डिनोट करू शकतो. तर जरुरी नाही आहे की फक्त आणि फक्त साइन थिटा 1/2 हा फक्त कुठे साइन 30लाच मिळेल. बरेचसे प्रिन्सिपल सोल्युशन असू शकतात. त्यासाठी आपण याचे थिटा हा बरेचसे प्रिन्सिपल सोल्युशन काढायचे. आणि आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे काय तर असे इक्वेशन्स जो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये इन्व्हॉल्व होतात अशा इक्वेशन्सला आपण म्हणतो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर आपण आता प्रिन्सिपल सोल्युशन बघणार आहोत की कसं काढायचं आहे आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन. तर जर एक्झाम्पल घेतलं मी तर साइन थिटा इज इक्वल्स टू 1/2. ठीक आहे, तर मग मला माहिती आहे की साइन थिटा हा 1/2 कुठे येतो पाय बाय 6ला. आता 30 लक्षात ठेवायचं नाही आहे आपल्याला काय लक्षात ठेवायचं पाय बाय 6. तर मी इथे लिहिते की साइन पाय बाय 6 इज इक्वल्स टू 1/2. आपल्याला हा जो थिटा मिळालेला आहे पाय बाय 6 हा एकच प्रिन्सिपल सोल्युशन झाला. आपला प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय तर आपली थिटाची व्हॅल्यू मतलब आपला थिटा. ओके, मग आपल्याला याच प्रकारे प्रिन्सिपल सोल्युशन काढायचे.
तर सिमिलरली आपल्याकडे बरेचसे फॉर्म्युलेज आहे, ते मी तुम्हाला लिहून देते. जसे साइन मायनस अलाइड इक्वेशन, आपण 11th स्टँडर्डमध्ये ट्रिग्नॉमेट्री फंक्शन हा चॅप्टर जेव्हा शिकलेलो तेव्हा आपण अलाइड अँगल्स म्हणून शिकलो. काय शिकलो आपण? अलाइड अँगल्स म्हणून शिकलो. तर मग आपण बघूया अलाइड अँगल्स. आपल्याकडे असे 9 ते 10 अलाइड अँगल्सचे सोल्युशन्स आहेत, इक्वेशन्स आहेत. आपल्याला त्या प्रकारेच आपल्याला सॉल्व करायचं आहे, कारण की जर आपण त्या सोल्युशनमध्ये जर आपला थिटा पुट केला तर आपल्याला दुसरं प्रिन्सिपल सोल्युशन मिळेल. सो साइन मायनस थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा. ठीक आहे. तर जर आपला थिटा मायनसमध्ये जरी असला तरी आपला साईनचा थिटा काय मिळेल? आपल्याला प्लसमध्येच मिळेल, सॉरी मायनसमध्ये मिळेल. सेकंड, कॉस मायनस थिटा. जर कॉस हा आपला मायनस थिटामध्ये असेल तर आपला थिटा कसा होईल? प्लसमध्ये होईल. हे आपले 2 सोल्युशन्स झाले. सहसा आता आपण जे यूज करणार आहोत त्यात हे सोल्युशन्स यूज होणार नाही. नेक्स्ट अगेन आपल्याकडे मी हे इरेज करते, हे फक्त एक्झाम्पलसाठी होतं, बाकी काहीही नाही. साइन π/2 माइनस थीटा, π/2 मीन्स 90 डिग्री इज इक्वल्स टू कॉस थीटा. अगेन दुसरा आहे आपल्याकडे कॉस π/2 माइनस थीटा साइन थीटा. साइन थीटा. ओके फ्रेंड्स, मग आता अलाइड अँगल्स आपण बघणार आहोत. अलाइड अँगल्समध्ये पहिले 2 तर बघितले. नेक्स्ट बघूया साइन पाय मायनस थिटा इज इक्वल्स टू येतात साइन थिटा. देन कॉस पाय मायनस थिटा इज इक्वल्स टू मायनस कॉस थिटा. आता π/2, π/4, π/6, π/3 हे सगळे आपल्याला माहीत आहे. पाय म्हणजे एक्झॅक्टली काय? तर 180. लक्षात ठेवायचं नेहमी, पाय म्हणजे 180. then next is sin pi plus theta is equals to minus sin theta, cos pi plus theta is equals to minus cos theta, cos 2 pi minus theta is equals to cos theta, tan 2 pi minus theta is equals to tan theta, cot pi plus theta is equals to cot theta. आपल्याकडे सेक कोसेकचे पण अलाइड अँगल्स आहे, पण आपण कन्फ्युजन नाही करू, कारण की आपल्याला माहीत आहे सेक आणि कॉसेक हे साइन आणि कॉसमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. तर जेव्हा पण आपल्याकडे एक्झाम्पल येईल सेक कोसेकचे तर आपण साइन आणि कॉसमध्ये त्यांना कन्वर्ट करू. फर्स्ट एक एक्झाम्पल घेऊया आपण. साइन थिटा इज इक्वल्स टू 1/√2. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला एक प्रिन्सिपल ऑलवेज माहीत असतो. 1/√2 हा टेबलमध्ये बघूया. चला बघा, तुम्ही आपल्या टेबलमध्ये तुम्ही नोट डाऊन तर केलंच असेल तो टेबल. तर हा 1/√2 आहे, तर साइन थिटा कोणत्या व्हॅल्यूवर येतो? तर कोणत्या व्हॅल्यूवर येतो? साइन π/4 वर. साइन π/4 वर काय येतो? 1/√2. म्हणजे आपल्याला π/4 हा काय अलाइड इक्वेशन प्रिन्सिपल सोल्युशन मिळालेला आहे. बट साइन π/4 हा इन बिटवीन आला पाहिजे. कशाच्या? सर्कलच्या. सर्कल कितीचा असतो? 0 to 360 पर्यंत असतो. तर 0 इज लेस दॅन अँड इक्वल्स टू क्या? थिटा. आणि थिटा इज लेस दॅन इक्वल्स टू 2 पाय. ऑलवेज आपला थिटा कशाच्या बिटवीन असला पाहिजे? 0 to 2 पायच्या. 2 पाय इट मीन्स 180. देन 180 into 2 इज 360. तर मग आपला थिटा ऑलवेज 0 to 2 पायच्या अंडर असला पाहिजे. तर मग काय करायचं? आपल्याला साइन प्रिन्सिपल सोल्युशन्स काढायचे. प्रिन्सिपल सोल्युशन्स म्हणजे अगेन दुसऱ्या थिटामध्ये 1/√2 हीच व्हॅल्यू कुठे येते. आणि आता बघायचं आपल्याला अशा अलाइड इक्वेशन भरपूर सारे आहेत, त्यात आपण शोधूया. तर हा 1/√2 कशामध्ये आहे? प्लसमध्ये आहे. तर म्हणजे आपल्याला साइन हा कशामध्ये पाहिजे आहे? प्लसमध्ये. म्हणजे आपल्याला प्लस क्वाड्रंटमध्ये पाहिजे आहे. हे तर आपण बघूयाच. ठीक आहे. मग आपण आता हा अलाइड इक्वेशनमध्ये कुठे साइन
थिटा हा प्लसमध्ये आहे असं शोधूया. यात साईन आहे बट मायनसमध्ये आहे, पॉसिबलच नाही. हा तर कॉसचाच आहे, हा साईन आहे बट कॉसमध्ये येत आहे, बट साईन आहे तर आपल्याला साईनमध्येच आन्सर पाहिजे आहे प्रिन्सिपल सोल्युशनचा. सो हा पण नाही जमणार, हा पण बिलकुल नाही. हा बघूया, देखो साईन पाय मायनस थिटा इज इक्वल्स टू साईन थिटा आहे. हा एक अलाइड इक्वेशन मिळाला. अगेन कोणता अलाइड इक्वेशन आहे का? हा आहे, बट हा मायनसमध्ये आहे, हा नाही चालणार. तर कोणता अलाइड इक्वेशन यूज करूया आपण? हा, साईन पाय मायनस थिटा इज इक्वल्स टू साईन थिटा. तर आपल्याकडे अलाइड इक्वेशन आहे साईन पाय मायनस थिटा इज इक्वल्स टू साईन थिटा. ओके, मग आपल्याकडे साईन थिटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, सध्या तरी माहिती आहे की फर्स्ट प्रिन्सिपल आपल्याला माहिती आहे काय आहे, π/4. मग या थिटामध्ये आपण तो π/4 पुट करूया. ठीक आहे, साईन पाय मायनस π/4 इज इक्वल्स टू साईन π/4. देन साईन पाय मायनस π/4 इज इक्वल्स टू साईन π/4. आता आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. देन साईन क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 इंटू पाय मायनस π/4. 4 पाय याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल मायनस π/4 इज इक्वल्स टू साईन π/4. बट आपल्याला माहिती आहे साईन π/4ची व्हॅल्यू काय आहे? 1/√2. म्हणजे साईन π/4ची व्हॅल्यू जर आपण 1/√2, मग जे पण आपलं सोल्युशन येईल त्याची पण व्हॅल्यू काय राहील? 1/√2 राहील. तर मग करूया. साईन 4 पाय मायनस 1 पाय, काही मल्टिप्लिकेशनमध्ये नसते तेव्हा काय असते? 1 असते. मग 4 पाय मायनस 1 पाय इज 3 π/4 is equals to sin π/4. It means sin 3 π/4 is equals to sin π/4 ची व्हॅल्यू आपल्याला 1/√2 माहिती आहे, तर 1/√2. आता बघा, आपल्याला हे ऑलरेडी थिटा माहिती होता. अगेन आपण दुसरा थिटा फॉर्म केला 3 π/4. मग हे आणि हे दोन्ही काय बनले? आपले प्रिन्सिपल सोल्युशन बनले. बट आपल्याला माहिती आहे π/4 म्हणजे 45. तर हा 45 डिग्री आपल्याला इन बिटवीन 0 to 2π मध्ये येतो, दिसतच आहे, कारण की 0पेक्षा मोठा आहे 45 आणि 2π पेक्षा लहान आहे 45. सिमिलरली आपण 3 π/4 सुद्धा चेक करूया. आता आपण चेक कसं करणार? जनरली आपण पटकन चेक नाही करू शकत, तर सरळ उपाय आहे. 3 इंटू पाय म्हणजे 180 अँड डिवाइड बाय 4. तर आपण डिवाइड केलं तर काय होईल? 45 and 45 into 3 is 135. No, stop. Sorry, 45 into 3 is 135. म्हणजे 135 डिग्री. तर आता 135 हे 0पेक्षा ग्रेटर पण आहे आणि 2π पेक्षा लेस पण आहे, म्हणजेच हा आपला प्रिन्सिपल सोल्युशन करेक्ट आहे. म्हणजे हा आपला प्रिन्सिपल सोल्युशन बनला आहे. तर मग या सोल्युशनचं साईन थिटा इज इक्वल्स टू 1/√2चे प्रिन्सिपल सोल्युशन्स काय बनले? π/4 अँड 3π/4. दॅट्स इट. ओके, आपण आता अनादर एक एक्झाम्पल बघतो आहे. हे एक्सरसाइजमधलं फर्स्ट क्वेश्चनमधलं सेकंड क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर आता सेक आहे, आपल्याकडे सेकचे अलाइड इक्वेशन्स नाही आहे, तर मग आपण सॉल्व कसं करूया? तर सिम्पली आपल्याला माहिती आहे सेकचं कॉम्बिनेशन हे कशासोबत येतं? कॉससोबत येतं. तर सेक 2/√3 हा कोणता पा आहे? π/6. ते 30 डिग्री. तर आपण याला कॉसमध्ये कसं कन्वर्ट करायचं? तर आपल्याला माहिती आहे 1/cos काय होतं? सेक होतं. तर सिमिलरली 1/sec इज कॉस. तर आपण याला डिवाइड करूया. 1/sec थिटा इज इक्वल टू, याला जर आपण डिवाइड केलं तर सिमिलरली ॲडजस्टमेंट करतो आपण. जर याला डिवाइड केलं तर याला पण करावं लागेल. सो 2/√3. तर मग हे वरती जाईल आणि 1/sec इज कॉस थिटा अँड √3/2.
जसं आपण आधी एक्झाम्पल घेतलं होतं साइन थिटाचं, सिमिलर साइन थिटाचं एक्झाम्पल जसं घेतलं तसं सिमिलर आपल्याला कॉस इज इक्वल्स टू √3/2 मिळालेलं आहे. म्हणजे जर आता या जागे सेक नसतं कोसेक असतं तर सिमिलरली कोसेकचं कॉम्बिनेशन आपण कोणासोबत घेतलं असतं, साईनसोबत घेतलं असतं. तर म्हणून आपल्याकडे अलाइड इक्वेशन काय आहे यात गुंतण्यापेक्षा आपण याचे कॉम्बिनेशन कशासोबत सॉल्व करू शकतो ते आपण नेहमी बघायचं. कॉस इज इक्वल्स टू 2/√3 म्हणजे कॉस 30 इज √3/2. तर मग या तसंच सॉल्व करूया आपण. कॉस π/6 √3 आणि सेम कॉस आधी जसं सॉल्व केलं कॉस π/6 तशाच प्रकारे आपण अलाइड इक्वेशन शोधूया. आणि माहिती आहे आपल्याला √3/2 प्लसमध्ये तर आपल्याला कॉसची व्हॅल्यू आणि थिटा कसा पाहिजे प्लसमध्ये पाहिजे आहे. तर हा एक आहे आणि हा आहे, पण यात मायनस आहे यातसुद्धा मायनस आहेत. फक्त आणि फक्त हा एक अलाइड इक्वेशन आपण यूज करू शकतो आणि सॉल्व करू शकतो. हा तुम्ही घरी सॉल्व करून बघा आणि 3.1 एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला कॉपीमध्ये पूर्ण सॉल्व करून बघायचं आहे आणि मी चेक करणार आहे नंतर आणि यावर टेस्टसुद्धा घेणार आहे. थँक्यू.